शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. विरोधकांनी देशातल्या महिलांना हरवलं याचे परिणाम भोगावे लागतील. मतदारसंघ पुनर्रचना बिल नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची टीका. रात्री 8:30 वाजता मोदी देशाला संबोधित करणार. मतदारसंघ पुनर्रचना बिल लोकसभेमध्ये नामंजूर. विरोधकांच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांचं देशव्यापी आंदोलन. भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेकडून निषेध व्यक्त. राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचंही दहन. काल लोकशाहीचा विजय, आम्ही सरकारचा कट उधळून लावला. प्रियंका गांधींचा भाजपवर निशाणा. जुने विधेयक आणल्यास पाठिंबा देण्याची भूमिका. महिला आरक्षणाच्या नावाखाली केंद्राने भोंदू विधेयक आणलं. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर देशातील महिला काँग्रेसला त्यांची जागा दाखवणार. बावनकुळेंचा पलटवार. महाराष्ट्राच्या सुरक्षेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा. धर्मांतरणाचे प्रकार अजिबात खपवून घेणार नाही. नाशिक, परतवाडा आणि गोरेगाव प्रकरणामध्ये पोलिसांना फ्री हँडचे निर्देश. सूत्रांची माहिती. नाशिक धर्मांतरण प्रकरणामध्ये एटीएसची एंट्री. रजा मेमन आणि शफी शेखची 3 तास कसून चौकशी. दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचाही संशय. टीसीएस कंपनीमधील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी. पोलिसांना गुंगारा देत निदाची मुंब्र्यातील क्लिनिकमध्ये 2दा हजेरी. वारंवार लोकेशन बदलून तपास यंत्रणांना चकवा. नाशिकमध्ये आणखी एका धर्मांतरणाचा प्रकार समोर. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. बळजबरीनं दारू, सिगारेट पाजून लैंगिक अत्याचार, फोटो व्हायरल करण्याचीही धमकी दिल्याचा प्रकार. आरोपी ताब्यात. दत्तधावाच्या नावाआडून भोंदूगिरीचं दुकान चालवणारा संगमनेरचा राजेंद्र गडगे अटकेत. दुर्धर आजार बरे करण्याच्या आमिषातून असंख्य लोकांना फसवल्याचा आरोप. भोंदू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी. 5व्या गुन्ह्यामध्ये एसआयटी पुन्हा एकदा खरातचा ताबा घेणार. अशोक खरात सरकारचा पैदा. त्याला वाचवण्यासाठी जितेंद्र शेळकेंना मारलं. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा गंभीर आरोप. तर चौकशी भरकटवण्याचा काहींचा प्रयत्न. बावनकुळेंचं उत्तर. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांच्या अपघाताप्रकरणी कंटेनर चालकाची चौकशी. कार मागून धडकल्याचा कंटेनर चालकाचा जबाब. सूत्रांची माहिती. परतवाडा प्रकरणाचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा. कुणीही तणाव निर्माण करण्याचं काम करू नये. मीडियामध्ये बोलण्यापेक्षा पुरावे पोलिसांना द्या. मंत्री बावनकुळेंनी अनिल बोंडे, नवनीत राणा यांचे कान टोचले. अमरावतीच्या परतवाडा प्रकरणात लवगुरूची एंट्री. लवगुरूकडून आरोपी अयानला खास टिप्स. आप वही तू ना असं म्हणत मुलींना जाळ्यात ओढायचा. पोलिसांकडून शोध सुरू. परतवाडा प्रकरणात रूम रेटिंगचा प्रकार समोर. आरोपी जात असलेल्या फ्लॅटवर अनेक युगुलं सुद्धा जायची. फ्लॅटमध्ये भाड्यानं राहणारे 2 तरुण तासाप्रमाणे पैसे आकारायचे. पोलीस चौकशीमध्ये खुलासा. शिवसेनेमध्ये विधान परिषदेच्या 2 जागांसाठी 6 जणांची फिल्डिंग. नीलम गोरे, शीतल म्हात्रेंसह 6 जणांचं नाव चर्चेत. कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. विधान परिषदेमध्ये सूरज चव्हाणांच्या उमेदवारीसाठी आदित्य ठाकरे आग्रही. तर अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांचीही नावं चर्चेत. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता. विजांच्या कडकडाटासह काही भागात गारपीट होण्याचा अंदाज. नागपुरात आज आणि उद्या उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. जिल्ह्यामध्ये उष्माघाताचे 31 रुग्ण. खबरदारी म्हणून शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. मटण अर्धवट शिजल्याचा पतीला राग. मित्रासमोर पतीने केलेला अपमान सहन न झाल्यामुळे पत्नीनं संपवलं जीवन. थेट विष प्राशन करून आत्महत्या. पतीवर गुन्हा दाखल. गडचिरोलीच्या झिंगानूर भागामध्ये पहिल्यांदाच घरापर्यंत टँकरनं पाणी पुरवठा. TV9 मराठीच्या बातमीची प्रशासनाकडून गंभीर दखल. 3ही गावांमधील 10 बोअरवेल दुरुस्त आणि नवीन 2 बोअरवेल मंजूर. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.